नमस्कार. न्यूमरॉलॉजी सेहत अँड स्वाद या आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये मी तुमची होस्ट संध्या तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. इव्हिनिंग आणि क्रिस्पी स्नॅक्स तर सगळ्यांना हवे असतात, कुणाला नको असतात, आणि ते जर आपण घरी बनवले तर आणखी हेल्दी आणि पौष्टिक होतात. तर आज आपण करतोय स्टफिंगचे स्नॅक्स. त्याच्यासाठी आपण 2 चमचे पहिल्यांदा तेल घेतलेलं आहे. कांदा घ्यायचा आहे, पूर्ण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत कांदा मऊ होत नाही तोपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गाजर घालायचं आहे, स्वीटकॉर्न घालायचे आहेत म्हणजेच मक्याचे दाणे 3 चमचे, बीन्स घालायचे आहेत, मटारचे दाणे घालायचे आहेत, एक सिमला मिरची घालायची आहे, हाफ घालायची आहे, आणि सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अगदी लो फ्लेमवर. त्यांचा क्रंचीनेस गेला नसला पाहिजे, फक्त तो छान अगदी व्यवस्थित त्या परतल्या गेल्या पाहिजेत. एकदा थोड्याशा परतून बाजूला घ्यायच्या. त्याच्यामध्ये 2 बटाटे घालायचे उकडलेले, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार तुम्ही घालू शकता कमी जास्त, धण्याची पावडर, गरम मसाला अर्धा चमचा, काळी मिरी पावडर अर्धा चमचा, चाट मसाला अर्धा चमचा, चिली फ्लेक्स घालायचे आहेत अर्धा चमचा, मुलांसाठी असेल तर ऑप्शनल आहे, मिक्स हर्ब्स घालायचे आहेत, मीठ चवीनुसार तुम्ही घालू शकता, आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. त्याचं बाइंडिंग व्यवस्थित होतोपर्यंत एकजीव आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे. छान असं झालेलं आहे मिक्सचर. त्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स घालायचे आहेत, पाव कप घालायचे आहेत. तुम्ही टेक्स्चर कमी जास्त करू शकता, पण फार नाही घातलेले कधीही चांगले. व्यवस्थित त्याचं सॉफ्ट डॉट जोपर्यंत होत नाही तोपर्यंतच त्याच्यामध्ये घालायचे. त्याच्यानंतर छोटे छोटे साईजचे आपण त्याचे बॉल करून घ्यायचे आहेत. शेप मी फिंगर दिलेला आहे, ऑप्शनल आहे शेप, तुम्हाला जसा हवा आहे तुम्ही पॅटिसच्या साईजचे, टिक्की साईजचे कसाही शेप करू शकता. सगळे आपले तयार करून झालेले आहेत, साईडला आपण ठेवतोय. कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे पाऊण कप, त्याच्यामध्ये मैदा पाव कप घालायचा आहे. आता टोटल हे 1 कप झालेलं आहे. काळी मिरी पावडर घालायची आहे, मीठ चवीनुसार घालायचं आहे, आणि पाणी घालायचं आहे पाऊण कप मी माझ्या कन्सिस्टन्सीनुसार सांगते, तुम्ही कमी जास्त बघा. स्लरी मी तुम्हाला दाखवते त्याची कन्सिस्टन्सी कशी लागेल ती. याप्रमाणे तुम्ही स्लरी करून घ्यायचे, पातळ नाही फार घट्ट अशी नाही. त्याच्यामध्ये जे आपण केलेले आहेत स्टिक्स ते पूर्ण डीप करून घ्यायचे आहेत स्लरीमध्ये. त्याच्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये पूर्ण कोटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून ते इतके छान क्रंची होतील. सगळेच आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत. आत्ता जेवढे लागणार आहेत तेवढेच मी फ्राय करून तुम्हाला दाखवते. तुम्ही असे करून सुद्धा ठेवू शकता. ऐनवेळी समजा कोणी तुमच्यात गेस्ट आले त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. पूर्ण तेल गरम झाले की त्याच्यामध्ये सोडायचे आहे, आणि थोडा वेळ त्याला अजिबात हात लावायचे नाही. व्यवस्थित त्यांच्या कडा सुटायला लागल्या की मग फ्राय करून घ्यायचे. पूर्ण गोल्डन ब्राऊन होस्तोपर्यंत छान तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती छान त्याला टेक्स्चर आलेलं आहे, क्रंची झालेले आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. थँक्यू सो मच.